रिलेशन बिटवीन, अतिशय महत्वाचा आहे, रिलेशन बिटवीन सरफेस टेंशन and surface energy relation between surface tension and surface energy. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, derive a relation between surface tension and surface energy, or else they will ask you derive or else prove that the surface tension is the surface energy per unit change in area. Understood? Surface tension is the surface energy per unit change in area. Prove that म्हणून पण विचारला जाऊ शकतो. आता साधारण बघा इथं आपल्याला काय करायचं, रिलेशन प्रूव्ह करण्यासाठी नीट लक्ष द्या, मी डायग्राम ड्रॉ करतोय. ओके, दिस इज द डायग्राम. सपोज here is a A, B, can say C, and here is a D, on which this is a PQ wire. Consider a horizontal rectangular frame ABCD on which the wire PQ is sliding. Understood? Kept it horizontal and dip into the soap solution and taken outside. Understood? Taken outside means what? काय केले बघा इथं आपण काय केले, एक हॉरिझॉन्टल रेक्टँगुलर फ्रेम कन्सिडर केली आहे, कोणती, ABCD. ओके, आणि त्याच्यावरती PQ ही वायर आहे. क्लियर आहे? PQ वायर जी आहे ती स्लाइड होते त्याच्यावरती, मग त्याला हॉरिझॉन्टली आपण पकडलं आणि सोप सोल्युशन मध्ये बुडवलं आणि नंतर वर घेतलं. त्यानंतर काय होईल, ऍक्च्युली त्याच्यावरती सोप फिल्म तयार होईल. सोप फिल्म म्हणजे जसं की तुम्ही बघितलं असेल, सोप बबल वगैरे बनवलेत ना, तसे वायरचे असतं सर्क्युलर रिंग, ते आपण सोप बबल मध्ये सोप सोल्युशन मध्ये बुडवतो आणि बाहेर काढतो. त्यानंतर ऑब्विसली त्याच्यावरती जर फुंकर मारली तर काय तयार होतात, सोप बबल तयार होतात. तसंच आता त्या फ्रेम वरती काय तयार होणार आहे, इथं सरफेस फिल्म तयार होणार आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, आता सोप फिल्म आहे. ओके, दॅट इज द सरफेस फिल्म. ठीक आहे, सरफेस फिल्म तयार झाली आणि ऑब्विसली सरफेस फिल्म तयार झाल्यानंतर हा दिसतोय वरचा सरफेस असू द्या किंवा त्याच्या बॉटमचा सरफेस असू द्या, तो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. कळलं? म्हणजे इन कॉन्टॅक्ट विथ एअर आहे. आणि तुम्ही बघितलं ज्यावेळेस सरफेसचा फ्री सरफेस ऑफ लिक्विड मध्ये मॉलिक्युलर थेअरी मध्ये बघितलंय काय होतं, इट इज बिहेव लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. इट इज बिहेव लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. हा जर स्ट्रेच्ड मेम्ब्रेन असेल आणि ही PQ वायर जर स्लाइड होत असेल तर ऑब्विसली याच्यावरती फोर्स ऍक्ट होईल PQ वायर वरती, आणि तो फोर्स कोणता असेल, फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन, अँड दॅट फोर्स will pull the wire PQ towards BC, okay, with the force F. Understood? And this force is due to the surface tension. Okay, आणि दुसरे एक सेंटेन्स कायमस्वरूपी लक्षात ठेवा, मी म्हणलेलं आठवतंय, ज्या ज्या वेळेस आपल्याला काय दिसते तुम्हाला, रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी, ज्या ज्या वेळेस एनर्जी फाइंड आउट करायची आहे त्या वेळेस काय फाइंड आउट करायला लागतं, वर्क डन. आणि ते वर्क डन नेहमी लक्षात ठेवा. एनर्जी कधी डेव्हलप होते, ज्यावेळेस आपण अगेन्स्ट द फोर्स वर्क करतो. अगेन्स्ट द फोर्स. आता या सरफेस टेन्शनच्या अगेन्स्ट वर्क करायचं आपल्याला. म्हणजे काय करायचंय, पुल दिस PQ वायर टुवर्ड्स राईट. सपोज आय कॅन से दिस इज द पोझिशन, फायनल पोझिशन. आय कॅन से दिस पोझिशन इज P dash Q dash. ओके, and displaced through a small displacement dx. Understood? And this length of frame is suppose L. This length of frame is what? L. Clear? Now wire PQ is pulled towards right, okay, with the force F dash, which is equal and opposite to the force F. Okay, इथं F dash force आहे, पण कसा इक्वल आणि अपोजिट टू द F आहे, तो अप्लाय केला आणि काय केलं, या वायरला आपण स्लाइड केलं. कोणत्या पोझिशन पर्यंत, P dash Q dash पोझिशन पर्यंत. कळलं? आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, वर्क डन करावं लागलं, आणि तेच वर्क डन स्टोअर्ड ॲज काय होणार आहे, एनर्जी. कळलं? आता मग याचं एक सिक्वेन्शियली मांडून घेऊया, आपल्याला सगळ्या गोष्टी समजायला सोपं जातात. कसं सिक्वेन्शियली, पहिला आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन. इकडे नीट लक्ष द्या काय बोलतोय आपल्याला. वी नो दॅट T इज इक्वल टू व्हॉट, F बाय L. T इज इक्वल टू F बाय L. बरोबर आहे. सरफेस टेन्शन इज गिवन बाय T is equal to F by L, means force per unit length. But
व्हेरी इम्पॉर्टंट, लक्ष द्या इकडे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू शुड मल्टिप्लाय बाय द 2. असं का, तर इथं फ्री सरफेस ऑफ लिक्विड किती आहेत, 2 आहेत. म्हणजे अप्पर सरफेस पण कोणाच्या, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, बॉटमचा सरफेस पण कोणाच्या, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये. तसं असेल त्यावेळेस कशाने मल्टिप्लाय करायचंय, 2 ने मल्टिप्लाय करायचं. क्लिअर आहे, ओके. याच्यानंतर बघा, देअरफॉर ऑब्वियसली आय कॅन से F इज इक्वल टू T इंटू 2L, T इंटू 2L. अंडरस्टूड, क्लिअर आहे. याच्यानंतर पुढे जाऊया. आता आपल्याला नाउ द वायर इज डिस्प्लेस्ड फ्रॉम PQ टू द P डॅश Q डॅश विथ द स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. लेट अस से let dw be the what work done for small displacement what, dx. Therefore dw is equal to what, work done is nothing but force into displacement. That's why force into displacement dx. But force is what, F dash. Therefore F dash. ओके. पण ऑलरेडी मी म्हटलेला आहे हा F डॅश फोर्स कसा अप्लाय केलेला असतो, इक्वल अँड अपोजिट टू द F, इक्वल अँड अपोजिट टू द F. Therefore, or we can say but F dash is equal to F. Therefore dw is equal to what, F into dx, F into dx. Clear, understood. But what is the value of F? The value of F is what, T into 2L. Therefore dw is equal to F, sorry, instead of F we need to write what, T into 2L into dx. Now see here, 2L dx, 2L dx. काय आहे 2L dx? हा रेक्टेंगल तयार झालाय, ओके. लेंथ इंटू विड्थ, L इंटू dx म्हणजेच काय, एरिया ऑफ रेक्टेंगल आहे, ओके. सेम एरिया बॉटमच्या साइडला पण असणार आहे, ओके. दॅट्स वाय दिस इज व्हॉट, L dx is the change in area, or we can say increase in area, increase in area. Therefore dw is equal to असेल T into delta E, T into delta E. Understood? And this work done is stored as a surface energy. This work done is stored as what, surface energy. Okay, I will write over here. This work done is stored as what, surface energy. Therefore dw we can replace as, dw is replaced as E. Is equal to T into delta A. Therefore T is equal to E by delta A, hence proved. Understood? Clear? Is there any problem? Yes or no? Okay, done. क्लिअर. अशा पद्धतीने हे डेरिवेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि हे कोणत्याही मार्क्स स्कीम मध्ये बसतं, म्हणजे कुठल्याही मार्क्स स्कीम मध्ये 2-3 मार्क्स साठी ते विचारलं जाऊ शकतं, आणि इट इज द बेस ऑफ दिस चॅप्टर. ओके, लक्षात ठेवा सरफेस एनर्जी कशी डेव्हलप होते. दॅट्स वाय यू हॅव टू रिमेंबर दिस वन. ओके, ठीक आहे.